सो लाईक सकाळचे 5 वाजलेत आणि आमचं काल रात्री 11 वाजता असा प्लॅन ठरला की आम्ही आज संभाजीनगरला जाणार आहेत. कसे जाणार आहेत हे आम्हाला माहीत नाही, ती गाडीत बसून डिसाईड करणार आहेत. सो आता पुष्कर मला न्यायला येणार आहे आणि आयुष्य आणि अमोल दोघं सोबत आहेत. सो लेट्स गो, बघू काय होतं आज. बाय. सो आता 7 वाजलेत. आयुष आणि अमोल हे दोघं पण बलभीम चौकात आहेत, आम्ही इकडे राजीव चौकात आहेत. सो टाइमपास खूप होणार आहे आमचा. 6 वाजता निघायचा प्लॅन होता. पुष्कर माझ्या घरी 5:30ला येणार होता, तो ऑलमोस्ट 6 वाजता आलाय. तिथे येऊन पण चहा पीत बसलाय. तो आम्ही प्रोव्हाइड केला म्हणून तो बसला. आता नाश्ता पेला मी सभ्य आहे मी म्हणा. हे बाकी सब ठीक? बस चल रहा है, बाकी सब ठीक? बस चल रहा है, बाकी सब ठीक है ना? बस चल रहा है भाई. व्हाट अबाउट यू? हाँ चल रहा है, बाकी सब ठीक? बस चल रहा है, बाकी सब ठीक? बस चल रहा है. बाकी सब ठीक है ना? हाँ ठीक है, और तेरा? बस चल रहा है. कितना मनमोहक व्यू है, इतना सन्नाटा क्यों है, देखो ना ढलता सूरज धीरे 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 ढल रहा है. बाकी सब ठीक? बस चल रहा है, बाकी सब ठीक? बस चल रहा है, बाकी सब ठीक? बस चल रहा है. तू भी कुछ बोल रे पुष्पा. बस किलोमीटर गिनते गिनते अपना टाइम निकल रहा है. आता 1-1.5 तास झालाय ट्रॅव्हल करून. नाश्ता करायला थांबलेलो आहेत सकाळमध्ये एकदम मस्तपैकी. आणि आणखीन 100 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे. तर घृष्वेश्वर मंदिर, लेट्स गो. सो फायनली लाईक अराउंड 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता मंदिराजवळ पोहोचलो. बट इथं आलो असं कळलं की कॅमेरा आणि फोन दोन्ही पण अलाउड नाही. गर्दी एवढी की आम्हाला इथं अराउंड 2-3 तास लागणार आहे. सो असं मला वाटतं की आम्ही मुखदर्शनच घेतो आणि कॅमेरा सुद्धा अलाउड नाही. सो शूट सुद्धा करायला जमणार नाही. सो आम्ही दर्शन करून येणार आहेत आता. सो लेट्स गो. आल्यावर बाहेर नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्. सो ऑलमोस्ट 1-2 तासानंतर आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी लाईक जेवायला जाणार आहेत आणि ह्यानंतर पुन्हा मग सिद्धार्थ गार्डनला जाणार आहेत. त्यानंतर कुठं जायचं हे ठरवायचं राहिले, नंतर बघता येईल. सो लेट्स गो. एकदा 2दा रस्ता चुकल्यानंतर आम्ही फायनली सिद्धार्थ गार्डनला आलो. मला जे एक्सपेक्टेशन होते तसे काहीच नाही. लाईक मला वाटलं लय भारी असेल पण एवढं काही भारी नाही आहे. बट आता एक्सप्लोर करणार आहेत आणि लाईफ अपडेट किंवा ट्रिप अपडेट असं आहे की लाईक आमच्याकडे 1-2 तासच राहिले आणि आम्हाला लवकर बीडला जायचं नाही. गेलो तर आमच्या घरचे आमच्यावर चिडणार आहेत.
सो अराउंड 1-1.5 तास झालेला आणि पूर्ण सिद्धार्थ गार्डन एक्सप्लोर झालेले आणि अराउंड आता 6-7:30 वाजले. सो आम्ही डिसाईड केले की आम्ही बीडला वापस जाणार आहे. सो लेट्स गो आणि बाय. मी पुष्कर रे आणि ह्यो आयुष्य इथं बाय हे चढायला लागले. मी पुष्कर असा ढकली त्याला डायरेक्ट माग कला माझा अंगा सटकाला हे बघ आहे आजकालचं. त्याच्यावर विचारलं निखिल यू गॉट द शॉट आपल्याला पुढच्या रीलला टाकायला. नाही पण अरे मी चढलो होतो मी पडायला पाहिजे. सो लाईक असं पहिल्यांदा झालं की नवीन कोणीतरी आमच्या ट्रिपमध्ये आलं पण आमचं जुनच पडलंय. पण यावेळेस ते एवढं घासलंय. पुष्कर एवढ्या जोरात पडलाय त्याच्या बुटात सोडून माझ्या बुटात पण माती गेली. हे बघा पुढचे 7 दिवस पुष्कर आता रिकवर होत नाही एवढं लागलंय. सो लेट्स गो बाय. आता संपलंय.